एका गटाने मुक्ताई हनुमान ग्रामविकास पॅनलची घोषणा करून त्यांनी सभा घेतली. त्या धर्तीवर आज तुम्ही सभा घेतली पण तुम्ही कुठल्याही पॅनलची घोषणा केली नाही. काय सांगाल याबाबत? 2023 ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक नारायणगावची आज जी मीटिंग झाली, ही मीटिंग कुठल्याही वैशिष्ट्य पॅनलची नव्हती किंवा विशिष्ट पक्षाची नव्हती किंवा विशिष्ट जातीची नव्हती. ही नारायणगावकरांची होती. जो व्यक्ती नारायणगावमध्ये राहतो किंवा जो व्यक्ती नारायणगावचा मतदार आहे, त्या व्यक्तींना एकत्रित येऊन आपण नारायणगावच्या विकासाच्या दृष्टीने, त्याच्यामध्ये तुम्ही मीटिंगमध्ये सगळे पाहिले असतील की सगळे नेते मंडळी ज्यांनी इथून पूर्वीच्या काळामध्ये नारायणगाव चालवलेलं आहे, त्याचबरोबर मुक्ताई काळोबा देवस्थानचा कारभार बघितलेला आहे, ज्या लोकांनी मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पॅनल लावून विजय करून एक हाती सत्ता मिळवली, त्या लोकांच्या बरोबर आम्ही सगळेजण आलेलो आहोत. ती लोक सांगतील, जी ज्येष्ठ मंडळी, त्याच्यामध्ये प्रामुख्याने सुजितभाऊ खैरे आहेत, मकरंदभाऊ पाटे आहेत, एकनाथ शेटे आहेत, त्याचबरोबर दिलीपभाऊ कोल्हे आहेत, आमचे कैलास शेठ पानसरे अण्णा आहेत, अजून सगळीच आमची मित्रमंडळी इथं नारायणगावकर सगळी उपस्थित झालेली आहेत. ह्यांच्या नेतृत्वाखाली ह्यांनी जर ठरवलं पॅनल करायचं तर आम्ही पॅनल करायला तयार आहोत. ह्यांनी जर ठरवलं आमच्यासाठी काही तुम्ही शांत बसा, बिनविरोध करू, तर गावच्या विकासासाठी आम्ही तयार आहोत. पण ज्या व्यक्तींनी त्यांना पुढं नेऊन बसवलं आणि पॅनलसुद्धा डिक्लेअर केलेलं आहे, मला वाटत नाही ते बिनविरोधसाठी तयार होतील. कारण मगाशी सांगण्यात आलं आहे की काही त्यांची सीटंसुद्धा फायनल झालेली आहेत, त्यांचं पॅनलचं नावसुद्धा फायनल झालेलं आहे. ज्यावेळेस एखाद्या माणसाची एवढी तयारी होती, त्याला जर नांदवायचंच नसेल तर तो एका साईडला पळत राहणार आहे, अशी भूमिका सगळ्या ग्रामस्थांची झाली, मतदारांची झालेली आहे. तुम्ही म्हणता इलेक्शन ही बिनविरोध करण्यास तुमची म्हणजे तयारी आहे तुमच्याकडे, परंतु आता थोड्या वेळापूर्वी सभा झाली, त्या सभेमध्ये आपणाकडून काही आरोपही करण्यात आले. मग त्यांच्यावर आरोपही करता, त्यांच्यावर तुम्हाला बिनविरोधही करायची तयारी आहे, याबाबत काय सांगा? आमची बिनविरोध करायची तयारी आहे, कारण तर आमचे ज्येष्ठ जे सांगतील आम्ही त्याच्या मागे सगळेजण जाणार आहोत. आरोप केले, आरोप त्यांना मनामध्ये सळ आहे, काही गोष्टी विकासाकरिता जर ज्येष्ठ आम्हाला सांगत असतील, बाळा तू जरा शांत बस, तर निश्चितप्रमाणे आम्ही शांत बसू. पण मी दुसरी गोष्ट तुम्ही ऐकली नाही, त्यांनी जर आम्हाला लढायला सांगितलं तर आम्ही लढाईच्या तयारीने गेले 2 वर्ष 3 वर्ष लोकांच्या अडचणी समजून घेऊन आम्ही लोकांसाठी न्याय देण्याची भूमिकासुद्धा आम्ही आत्तापर्यंत ठेवलेली आहे. आम्ही सर्व तयारीमध्ये आहोत आणि तीच भूमिका आम्ही त्या सभेमध्ये मांडलेली आहे. सुजित भाऊ, तुम्ही गेल्या वर्षी सत्ताधारी पॅनलचे प्रमुख होतात, यावेळी मात्र त्यांच्याबरोबर दिसत नाही, तुम्ही विरोधी पॅनलमध्ये दिसताय, काय कारण? प्रथमतः मी आपला मुद्दा खोडून काढतो. सत्ताधारी पॅनल हे मागच्या वेळी सत्तेमध्ये नव्हतं. त्याच्या मागे गेले 25 वर्षाचा जो इतिहास पाहिला, तर एका वेगळ्या गटाकडे सत्ता होती, परंतु कुठेतरी गावाला वेठीस धरलं गेलं. अडीअडचणी 5-25 वर्ष लोकांच्या गावामध्ये जे रोष होते, तत्कालीन परिस्थिती पाहता मागच्या वेळी जे पॅनल झालं हे सुद्धा सर्वपक्षीय पॅनल होतं. मग त्या पॅनल प्रमुखमध्ये मी असेल, एकनाथ शेठ असतील, संतोष नाना असतील, आमचे डी के भुजबळ असतील, अशोक देवराम पाटील असतील, सर्व गावकरी म्हणून एकत्र आले होते आणि या सर्वांनी मध्ये पॅनल लावलं होतं. परंतु ह्या मधल्या 5 वर्षामध्ये जेव्हा सत्तांतर झालं, आम्ही कुठल्याही पद्धतीचा हस्तक्षेप ग्रामपंचायतमध्ये केला नाही. पण हे सर्व करत असताना ह्यावेळी आम्हाला कुठेतरी विचारात घ्यायला पाहिजे होतं. पॅनल प्रमुख असताना एकनाथ शेठला विचारलं नाही किंवा मला विचारलं नाही आणि आमचा इगो पॉईंट पण नाही आहे. आज हे माझी प्रामाणिक भूमिका आहे. त्यांनी मला प्रस्ताव दिला किंवा मी स्वतःसुद्धा एकनाथ शेठ आम्ही चर्चा करून आम्हीसुद्धा त्यांना भेटायला जाऊ शकतो. गावामध्ये इलेक्शन लागलंच पाहिजे असा आमचा हट्ट नाही आहे, परंतु 2 पावलं त्यांनीसुद्धा मागायला पाहिजे आणि सर्वसमावेशक जर पॅनल लागत असेल, बिनविरोध होत असेल, तर माझा नक्कीच या गोष्टीला सहमती आहे आणि माझ्याबरोबरचे आहेत सगळेजण, हे सगळ्यांना मान्य असेल याची मी तुम्हाला खात्री देतो. बिनविरोध होण्यासाठी आपल्याकडून काही पावलं उचलली गेली का? खरं तर हे इलेक्शन डिक्लेअर झाले 5-6 तारखेला, मला वाटतं 5-6 दिवसापूर्वी. त्याच्यानंतर प्राथमिक स्वरूपामध्ये आम्ही जे आमच्या पहिलं पक्ष पातळीमध्ये तर नाना त्यांच्या पक्षाचं काम करतात, बाबू पाटील वेगळ्या पक्षाचं काम करतात, मी एका वेगळ्या, आम्ही प्रत्येकजण आज 25-30 वर्ष प्रत्येकजण वेगवेगळ्या पक्षाचं काम करतो आहे. पण हे काम करत असताना गाव पातळीवर आपण आपले पक्ष मतभेद विसरून आपण गाव एकोपणी चालवावं, ह्या भूमिकेतनं मागच्या वेळी केलं. त्या पद्धतीने प्रथमतः मी माझ्या पक्षाची एक प्राथमिक मीटिंग आम्ही एकनाथ शेठच्या घरी आम्ही लावली. पहिली पक्षाची भूमिका काय, इलेक्शन लढायचे, कोणाबरोबर जायचे, त्या पद्धतीने आमचा विचारविनिमय झाला.
त्यानंतर आमच्या डोक्यात होतं बा आपण गाव बैठक घेऊ, तर आम्हाला न विचारता दुसऱ्या दिवशी लगेचच बैठक घेतली. आम्हाला त्याची कल्पना नव्हती आणि जे मागच्या वेळी नाव होतं तेच नाव होतं. त्याची जर कल्पना आली असती तर आम्ही त्याच मिटिंगला आलो असतो. 2-2 गावच्या मिटिंग घ्यायची सुद्धा गरज लागली नसती. असं काय हरकत नाही आहे. काही गोष्टी आपल्याला दुरुस्त करता येण्यासारख्या आहेत. तुम्ही meeting घेतली, ती तुमच्या पक्षाची होती, पण त्याचा असा थोडा समन्वयाचा अभाव झाला असं मला वाटतं की त्यांनी तुम्हाला बोलवलं आणि तुम्ही त्यांना बोलवलं. नक्कीच पक्षाच्या मिटिंगला त्यांना बोलवायचा काही संबंधच येत नाही आणि ते म्हणजे योग्यच नाही आहे ते. शेवटी नाना आज तालुका अध्यक्ष आहेत, बाबू पटे एका पक्षाचं काम करतात, आम्ही एका पक्षाचं काम करतो आहे. गेले 30-35 वर्ष आम्ही एक काम करतो आहे. पण हे पक्षाच्या मिटिंगला सर्व पक्षीय माणसं बोलवता येणं शक्य नाही. गाव बैठक आणि पक्षाची मिटिंग याच्यामध्ये नक्कीच फरक आहे आणि हे ते त्यांनासुद्धा चांगल्या पद्धतीचं माहिती आहे. मकरंदजी, तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अंतर्गत एक तरुण वर्ग एक फळी तुमच्याबरोबर आहे. आणि जर इलेक्शन लागली तर तुम्ही कशा प्रकारची मदत करणार सुजित खैरे यांच्या गटाला? नाही, प्रथम आता तिथे गाव बैठक झाली. गाव बैठकीमध्ये जे काय ठरलं आहे तर त्याच्यानुसार आम्ही ते काम करणार. आता गाव बैठकीत काय ठरलं आपलं, पहिल्यांदा बिनविरोध व्हायचा प्रयत्न, आताच बोललो म्हणजे बिनविरोध व्हायचा प्रयत्न पाहिला होता. त्याच्यानंतर इलेक्शन लागलं बिनविरोध होताना दिसत नाही. आम्ही आम्ही सर्वजण तयार आहोत, तरुण आपल्याबरोबर आहेत, गावच्या विकासासाठी आम्ही काम करायला सर्वजण तयार आहोत. मनसे या गटासोबत जाणार आहे. नाही, मनसे पक्ष विषय नाही इथे आपण सर्व गाव म्हणून आहे, राजकारण विरहित. दिलीप भाऊ, राजश्रीताईंनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. गेल्या 5 वर्षामध्ये अनेक भ्रष्टाचार झाले. तुमचं म्हणणं काय? गावाचा विकास झाला म्हणतात, पण गावाचा विकास तर काही गाव कुठं दिसत नाही. आणि राजश्रीताईंनी जे काही वक्तव्य केलं त्याला आम्हीच नाही तर गावातील प्रत्येक असणारा सर्वसामान्य घटकसुद्धा त्याला पाठिंबा देतो आहे त्या मुद्द्याला. त्याच्यामुळं गावाचा विकास केला, किती पैसे आले किती गेले हे गावाला तर काय आजपर्यंत कळालेलं नाही. त्याच्यामुळं तो विषय रास्त आहे. आणि तुम्ही जे बिनविरोधचं सांगताय तर पहिला प्रस्ताव त्यांच्याकडनं आला पाहिजे, का तर ते सत्ताधारी आहे. त्यांनी प्रस्ताव आम्हाला दिला पाहिजे, बा आपण एकत्र बसून बिनविरोध निवडणूक करू. त्यावेळेला आम्ही आमच्या पद्धतीने मग कशी चर्चा करायची, काय करायची, आमची कोर कमिटी नेमली जाईल, त्यांनी ती कमिटी त्यांच्याशी चर्चा करील. पण प्रस्ताव पहिला त्यांचा आला पाहिजे, का तर ते सत्ताधारी असल्यामुळे. भाऊ, आपण ज्येष्ठ आहात, ज्येष्ठांनी 2 पावलं मागून गावच्या विकासासाठी प्रयत्न केले तर काय हरकत आहे? त्याच्यासाठी तर हा प्रस्ताव आहे आमचा. त्याच्यासाठीच प्रस्ताव आहे का त्यांनी बिनविरोधचा त्यांनी प्रस्ताव आणावा, आम्ही त्याच्यावर विचार करू. प्रस्ताव त्यांनी आणला पाहिजे पहिला. तुम्ही म्हणता आता जे सत्ताधारी होते त्यांनी आतापर्यंत ती सत्ता चालवली दांडगाई पद्धती किंवा दादागिरी पद्धतीने चालवली असणार. मग त्याच्यातून तुम्हाला काय सांगायचं, कशा पद्धतीने केलं पाहिजे? नाही, सर्वसामान्य असणारा हा जो घटक आहे नारायणगावमधला तो केंद्रबिंदू मानूनच गावची सत्ता राबवली गेली पाहिजे, हे आमचं पहिलं ब्रीदवाक्य आहे. म्हणून आम्ही सर्वजण जे ह्या निमित्ताने जे एकत्र आलो, ह्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये जे काही घडलं आहे ते त्याला फाटा देण्यासाठी किंवा तो विचार बाजूला ठेवून आपल्याला सर्वसामान्य माणसाचं हित जोपासायचं आहे. म्हणून आम्ही सर्वजण एकत्र येण्याचं ठरवलं आहे आणि गाव म्हणून आम्ही आज गावची बैठक घेतली. आज कोणतं पॅनल आम्ही जाहीर केलं नाही, लोकांचा आम्ही व्ह्यू घेतला आहे, लोकांची मान्यता घेतली. त्याच्यानंतर त्यांच्या प्रस्तावाची आम्ही अजून 1-2 दिवस वाट पाहणार आहोत, नाही तर आम्ही पुढच्या दृष्टीने आम्ही आमचा विचार पुढे नेणार आहोत. तुमच्यावर असा आरोप केला जातो की तुम्ही कोराड्याकडनं आले, कोराड्यांनी तुम्हाला सांगितलं का? असा काही विषय नाही. कुणी सांगितलं, कोराड्याने जरी सांगितलं तर ते गावचा घटक आहे, असा कोणताही विषय नाही. आणि चांगली गोष्ट जर एखादा माणूस जर सांगत असेल तर ती स्वीकारायला काय हरकत आहे? कोराड्यांना काढण्यासाठीच याच्यातले मागचे निम्मे तिच्याबरोबर त्यांच्याबरोबर होते आणि आज तेच तुमच्याबरोबर आहे. नाही, त्यांना ते पटलं आहे, आमचा विचार पटला आहे म्हणून ते आमच्यासोबत आले. आमचा विचार त्यांना पटला आहे का बा आता हे सगळे झाले, सगळे प्रयोग करून झालेत, आता यांच्या माध्यमातून 5 वर्षे यांचा कारभार कसा चालतो आहे हे त्या लोकांना पाहिजे असेल. पण आम्ही तो योग्य रीतीने पुढे नेणार आहोत, लोकांचा भ्रमनिरस्ता अजिबात करणार नाही. त्यांनी विकास केलाच विकासाचं विजन आहे, विकासाचं विजन आहेच ना. आता त्यांच्यावर सर्व आम्ही जे आहे पॅनलच्या बाहेरची लोक आहेत, जे निवडून येणार आहेत किंवा जे सरपंच म्हणून ज्यांच्यावर धुरा जाणार आहे, त्यांच्या बाहेरचे लोक त्यांच्या अंकुश आमचा राहणार आहे. नाही तर जनआंदोलन उभं राहायचं सुद्धा त्यांच्या विरोधात सुद्धा आमची तयारी ताकद आहे. नामदेवांना तुम्ही मगाशी दहशतवाद नारायणगावमध्ये माजलाय असं म्हटलं, हो, काय नक्की कशा प्रकारचं दहशतवाद नारायणगावमध्ये आहे? पूनम हॉटेलसमोर बुलेटचं गॅरेज होतं, त्या गॅरेजसमोर गुंजावाडी आणि त्या फिटरची भांडणं झाली होती. आमचे बंधू सोडायला गेले,
सोडायला गेल्यानंतर तिकडे त्याला कोणतरी फोन केला, म्हणले ती याची लोक आले, 100-150 लोक बांबू घेऊन आमच्या त्या भावाला मारायला आले होते. दैवागाने मी जर नसतो तर अनर्थ घडला असता. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो याच्यावाले स्क्रॅपवाल्यांना विचारा आज कोण त्यांचे हप्ते गोळा करते, कोण कलेक्शन करते, कोण काय करते. हा दुसरा भाग. अजून एक तिसरी गोष्ट सांगतो. रामदास ठकाजी पाटे हा पाटे खैरेमाळ्यात राहणारा रिक्षाचालक आहे. त्यांनी कायदेशीर मार्गाने R2चे लायसन, बॅज, बिल्ला, डॉक्युमेंट सगळे क्लिअर केलेत. नवी गाडी आहे त्याची. त्यांनी SP पर्यंत अर्ज दिलेत. SP, DYSP, IG सगळ्यांपर्यंत अर्ज गेलेत. त्यांनी अर्ज करून पोलीस स्टेशनला तपास आलेले. पोलीस सांगतात गाडी लावून घ्या त्याची. तिथं पोलीस येतात, गाडी लावतात, परत पोलीस निघून गेले का सरपंचाचा फोन येतो. आज तो माणूस जरी येत असता तर तो रामदास म्हणला, अहो तुम्ही आमच्याकडे मागच्या इलेक्शनला मतं मागायला आली होती. तो म्हणला तो या 6 मतांनी मला काही फरक पडत नाही. म्हणजे आज दहशतवाद नाही म्हणायचं तर काय म्हणायचं. स्थानिक लोकांना सहाय्य करायचं सोडून परप्रांतीयांना सहकार्य केलं जाते असं म्हणायचं का? हो अगदी बरोबर आहे. या सगळ्या मागे बाबू पाटे यांचं साथ आहे असं तुम्हाला स्पष्टपणे म्हणायचं. हे बघा मी नाव घेऊन माझं नाही आता म्हणजे तुम्ही सरपंच. ऐका जी घटना घडली तिचं बोललो मी. दुसरा भाग. आता तुम्ही सरपंचाचं नाव काढलं ना म्हणून तुम्हाला सांगतो. गावचा एक ज्येष्ठ प्रतिनिधी म्हणून ज्यावेळेला 2 गटांमध्ये भांडणं होतं त्यावेळेला तुमची भूमिका काय असावी. भांडणं सोडवायची की भांडणं लावायची. तुम्ही जर त्या एका व्यक्तीला मारायला 5-50 पोरं घेऊन जर तिथं येत असेल तर ते योग्य आहे का. दहशतवाद नाही म्हणायचं काय म्हणायचं. म्हणजे ती पोरं बाबू पाटे यांनी आणली होती असं म्हणायचं. अर्थातच. अमित शेठ या ठिकाणी नारायणगावमध्ये खासदार आणि आमदार यांनी काही कामं केली नाही अशा स्वरूपाचे आरोप केले जातात. मगाशी तुम्ही म्हटलात आणि बेनके कुटुंब हे नारायणगावचं स्थानिक कुटुंब नाही, बेनके हे बाहेर आलेले अशा स्वरूपाचा सुद्धा आरोप केला जातो. बरोबर आहे. हे मला आत्ता नाही तर बऱ्याच दिवसांपासून किंवा बऱ्याच कालावधीपासून असं वक्तव्य केलं जातं. पण ते वक्तव्य करणारे बालिश आहेत असं समजून मी त्याच्याकडं दुर्लक्ष केलेलं आहे. तुमची जी परवा मीटिंग झाली, प्रेस झाली, त्याच्यात सुद्धा हा जो उल्लेख झाला की बाहेरच्यांनी गावात लक्ष देऊ नये. बाहेरचे म्हणजे कोण त्यांनी स्पष्ट करावं ना. मला पत्रकारांनी सांगितलं की ते तुमच्या बाबतीत असं म्हणतात की तुम्ही गावात लक्ष घातलं नाही. मी मगाशी जे उल्लेख केला, गावाचं नेतृत्व करणारे क्वाटरी काका असतील, सुर्वे असतील, उपसरपंच दांगट असतील, गुंजाळ परिवार आहे, पटेल परिवार आहे, शाह आहे, ही कुठून आलेली आहेत. ते बाहेर गावून आलून तुमच्या गावची शोभा वाढवायला त्यांनी धंदे टाकले आणि इथल्या लोकांचे जीवनमान उंचवलेलं आहे. वल्लभ बेनके आमदार होण्यापूर्वी त्यांची नारायणगावात जागा आहे, जमीन आहे, त्यांचा व्यवसाय आहे. त्याच्यानंतर काही लोकांचे जन्म झाले असतील. त्यांनी सांगायचे बाहेरून आलेले आहेत. हां त्यांना काय करायचं ते करते ना. आम्हाला काय करायचं आम्ही समजू ना, ठरवू आम्ही काय करायचं ते. कोणी म्हणलं 40 वर्ष लक्ष दिलं नाही. कोणाचं म्हणणं आहे. अरे त्यांचा आरोप त्यांच्या मनाला वाटन तेव्हा आरोप करायचा, मनाला वाटन तेव्हा गोड बोलवायचं. हां त्यावेळेस 40 वर्षानं तुम्ही का नाही प्रश्न विचारे त्यांना. तुम्ही पण ज्यावेळेस प्रश्न विचारताना त्यांना पण काही ठोकून प्रश्न विचारायची ताकद तुम्ही सगळ्यांनी ठेवली पाहिजे. काय होतंय आता ते मधल्या काळामध्ये काही त्यांचे 2 कार्यकर्त्यांनी बांगल्या येऊन दारू पिऊन गोंधळ घातला, वॉचमॅन मारला. त्यावेळेस कोणी प्रश्न विचारले. तुम्ही दहशतीखाली आहेत का. आमचा तुम्हाला प्रश्न आहे. पत्रकार दहशतीखाली आहेत का. जसं अण्णांनी सांगितलं की गाव दहशतीखाली. पत्रकार त्यांना प्रश्न विचारू शकत नाही. आम्ही विचारून त्या घटनेच्या बातम्या आलेल्या आहेत आणि त्यांनी तुम्ही बातम्या पाहिल्या नाही आता. दरोड्याची फिरत होती, दरोडा म्हणूनच टाकलेला आहे. हां हेच आम्हाला भूमिका पाहिजे पत्रकारांनी. आता अण्णाला जर त्याच्या भावाला मारायला 40 जण बांबू घेऊन आले त्याची बातमी झाली का अण्णा. का नाही झाली. तुम्ही दिली नाही त्यांना. सगळे त्यांच्या दहशतीखाली येतील असं नाही. याच्यातल्या काही पत्रकारांना मी त्यांचं कौतुक वैयक्तिक पण केलेलं आहे. मागची जी 25 वर्षापूर्वीची सत्ता असेल त्याला उखडून लावायला काही खारीचा वाटा पत्रकारांचा पण आहे. याच्यात मी नाही म्हणत नाही. आणि त्या प्रत्येक पत्रकाराला मी स्वतः भेटून त्याचं अभिनंदन आणि कौतुक केलेलं आहे. पण काही लोक एका ठिकाणाहून एखादा व्यक्ती जर वाकडा चालत असेल तर सगळ्यांना त्याच्यात आपण ओढलं नाही पाहिजे. जसं आमच्या बाबतीत बोललं जातं हे बाहेरून आले, बाहेरनं आले. कुठून बाहेर जाऊन आलेलो आहे आम्ही. माझा जन्मही ते मामा माझ तिथं बसला होता का नव्हता. तुम्हाला माझा मामा तर माहिती असेल ना सगळ्यांना, रामदास कोकण तो होता. अतुल बेनकेचा जन्म कुठं झाला, इथंच झाला आहे. अमोल बेनके डॉक्टरचा जन्म कुठं झाला आहे. त्याच डॉक्टरनी ह्याच्यातली निम्मी अर्धी नीट केलेली.
तो डॉक्टर असल्या कारणाने त्यांनी कधी पक्ष बघितला नाही, त्यांनी जात बघितली नाही. फक्त माझ्या गावचा, माझ्या तालुक्यातला पेशंट इथं आलेला आहे, त्याच्याबरोबर चांगलं झाले. फक्त ते समोर आले का रामराम श्यामश्याम गोड गोड बोलणे, इकडं आले का हे बावळट झाली का. कसं आहे, तुम्ही लोकांनी सुद्धा नारायणगावच्या विकासामध्ये विकास झाला. दिलीप भाऊमध्ये काय विकास झाला? 4 ठिकाणी लाईट लावल्या, 2 ठिकाणी झाडं लावली. बघा ना नारायणगावचे रस्ते कशासाठी खांडले. कॉन्क्रीटचे रस्ते केलेले, त्याच्यावर डांबरीकरण होते, डांबरीकरणावर कॉन्क्रीट होते. असे 3-4 रस्ते मी तुम्हाला सांगू शकतो. नारायणवाडीचा रस्ता पूर्वी खडीकरण केलं, कॉन्क्रीटीकरण केलं, ते उखडलं, त्याच्यावर परत डांबरीकरण केलं. ठेकेदार कोण होता? मिनी मार्केटमध्ये, मुठ्ठा मार्केटमध्ये रस्ते कॉन्क्रीट झाले, संपले वर्षाच्या आत. म्हणजे सत्ताधार यांनी आपल्या जवळच्या लोकांना विकासाची जी कामं केली नारायणगावातली, जवळच्या लोकांना देऊन निकृष्ट दर्जाचं काम झालं असं म्हणायचं का? म्हणायचं ना, आहेच आहे ना, म्हणायचं काय, सांगतोच आहे ना आम्ही. याच्यात म्हणायचा विषयच येत नाही. आम्ही ज्यावेळेस सांगतो, मी आमच्या तोंडातनंच सांगतो ना. ज्या ज्या ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते झाले, आता एक रस्ता तुम्हाला सांगतो, कोल्हे मळा टू सरकारी दवाखाना एक कॉन्क्रीटचं झालं. कॉन्क्रीटच्या रस्त्यावरती शेततळ्यासारखं तळं व्हावं का? थांबा जरा, तुम्ही पण तो प्रश्न आणि त्या प्रश्नात रवींद्र कोल्हेंनी होतं. आम्हाला उत्तर काय आलं? त्याच्याहून लोक चालली म्हणून खड्डा झाला. सांगितलं का नाही कोल्हे साहेब? तुम्ही सांगा मला. असो, हे गोष्टी होत राहतील, त्याला वेळोवेळी आम्ही विरोध पण केलेला आहे. आम्ही त्याच्या बाबतीत बऱ्याचशा ठिकाणी पत्र व्यवहार केलेले, पण पंचायत समिती असेल, तलाठी भाऊसाहेब असेल, ग्रामसेवक असेल, याच्यामार्फत काही त्यांना बी अडथळे येतात, ते लई पुढं कारवाई करू शकत नाही. हेच आपल्याला सुधारायचं आहे. म्हणून ही सगळी ज्येष्ठ मंडळी ह्यांनी पूर्वी पण गाव चालवलेले, आमच्यासारखे युवक जे आता समाजकारण राजकारणात येऊ पाहत आहेत, यांना आम्हाला बरोबर घेऊन हे पुढं चाललेलं आहे. आमदार बेनके, खासदार कोल्हे यांचे गावच्या विकासात योगदान काय? आता गावच्या विकासात योगदान तुमच्या नारायणगाव ग्रामपंचायतीला MMJSY म्हणजे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या याच्यातनं 3.5 कोटीचे प्रस्ताव द्या, असं दोघं व्यक्तींना, ग्रामसेवकाला आणि सरपंचाला सांगण्यात आलं होतं. ग्रामसेवकांनी सगळी तयारी करून दिली. बरं, हे रस्ते कोणामार्फत येत होते? आमदार अतुलदादा बेनके. मुख्यमंत्री महाराष्ट्र शासनाचा आहे, महाराष्ट्राच्या शासनाचं कामकाज बघणारे आमदार मंडळी असतात. 3.5 कोटीचे रस्ते तुम्ही जर प्रस्तावित केले असेल तर अतुलदादा म्हणलं की तुम्ही श्रेय कुणी घ्या. शंकर पाटे जे नारायणगावचे नागरिक आहेत, ते बिल्डर आहेत, त्यांचा एक मित्र MMJSYच्या ऑफिसला अधिकारी आहे, त्यांनी सुचवले की तुम्हाला कुठं रस्ते द्यायचे, तर आमदारांनी खास करून सांगितलं माझ्या गावातले रस्ते दे मला. 3.5 कोटीचा प्रस्ताव तुमच्या भाऊसाहेबांनी सहाय्य करून ठेवला, सरपंचाच्या सहीने आल्यानंतर. आत्तापर्यंत नारायणवाडी असेल, मधला जो रस्ता आहे खोडद रोड टू राजयोग सोसायटी, त्या रस्त्याचा प्रस्ताव केला, तिथं 10 लाख रुपये टाकले. नारायणवाडीचे आता नवीन 10 लाख आलेत, जुना पारगाव मार्गाला 10 लाख रुपये आलेले आहेत. असे वेगवेगळ्या ठिकाणी आपण प्रस्तावित केलेले आहे. एखादा प्रस्ताव खासदाराने आमदारांनी ज्यावेळेस एखाद्या ग्रामपंचायतीत दिला जातो, तर देखभाल दुरुस्तीचं पत्र हे ग्रामपंचायतीने त्या संबंधित खात्याला द्यायला, PWDला जर दिलं ते करून त्यांना हँडओव्हर करतात. हे पत्र द्यायला सुद्धा कानकूस झालेली आम्हाला. तर खोडद रोडच्या सोसायटीनी, श्रीराम ग्रीन्सनी ज्यावेळेस मिटिंग घेतली की आमच्या सोसायटीसमोर रस्ता होणार आहे, ज्यावेळेस सगळी सोसायटी एकत्र बसली, मिटिंग झाली, त्यावेळेस कोणाच तरी फोन केला, इथं लोक बसलेली ती सगळी चिडलेली आहे. मग हे पत्र घेऊन सोसायटीत गेले महिन्याने की माझी काहीच हरकत नाही, मी हे काय पत्र दिले. बरं, पत्र दिले, रस्ता केला, त्याच्यानंतर गटर खांडली, त्याच्यावर गाळ काढून टाकलं. ठीक आहे, ह्या गोष्टी विकासाचे जसे सगळ्यांनी होत राहणार, चालू राहणार आहे. आपल्याला वैयक्तिक द्वेष कोणाला द्यायचा नाही. त्याच्यात भाऊसाहेब चुकीचा आहे, सरपंच चुकीचा आहे का, त्या वार्डाचा ग्रामपंचायत सदस्य चुकीचा आहे का, ठेकेदार चुकीचा आहे, या सगळ्या गोष्टी सुधारण्यासाठी आम्ही सगळे एक झालेलो आहोत. इथून पुढच्या काळामध्ये नारायणगाव ग्रामपंचायतीच्या 6 वार्डातल्या लोकांनी सुचवलेली कामं होणार. माझ्या मनाला वाटलं म्हणून गावात कंदील लावायचं मी करणार नाही. जो सरपंच होईल, ह्या लोकांनी जो निवडून देतील ती बिनविरोध होऊ किंवा इलेक्शन लढून होऊ, ज्या त्या वार्डातल्या सदस्यांनी, ज्या त्या वार्डातले लोक जी कामं सांगतील ते आम्ही 100% या सगळ्यांच्या मार्फत करायला तयार आहोत. खासदार साहेबसुद्धा फंड द्यायला तयार आहे, आमदार साहेबसुद्धा फंड द्यायला तयार आहे. मागाशी मी जस्ट सांगितलं, मी ही गोष्ट खूप दिवसांपूर्वी पण सांगितली होती. आमदार ज्यावेळेस सांगते माझं गाव प्रथम आहे, पूर्ण तालुक्यात प्रत्येक ठिकाणी कुठंतरी ग्रामपंचायत, आमदार साहेबांचा विकास निधी कुठं जातो?
हवेत जात नाही किंवा नॅशनल हायवेला जात नाही, ज्या त्या ग्रामपंचायत जातो, जी ती ग्रामपंचायत प्रस्ताव घेऊन येते, त्या प्रस्तावाचं आपण त्याला उत्तर देतो, त्याला रस्त्याची कामं होतात. आम्ही शेठ आपल्या नारायणगावमध्ये ग्रामीण रुग्णालय आहे. त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये अनेक गोष्टींची वानवा आहे, सुविधा नाही. त्या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये हा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावेळेला ते म्हटले आमदार खासदार नक्की करतात काय? आमदार खासदारांच्या भूमिकेमध्ये स्पष्टता आहे. पहिल्या अधिवेशनाच्या तारखेमध्ये ज्यावेळेस आमदार 2019ला झाले, त्यावेळेस आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपल्या ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देणार असं सांगितलं. त्यावेळेस कोरोना आला, त्या 2-2.5 वर्षात काही हालचाल झाली नाही. आता सत्ता बदल झाली तरी सावंत नावाचे आरोग्यमंत्री आहेत, त्यांच्यापाशी आमदार स्वतः गेलेले आहेत. आमचं 30 बेडचं हॉस्पिटल हे 100 बेडचं व्हावं हा प्रस्तावसुद्धा सांगितलेला आहे. कोरोना काळामध्ये गॅसचा प्रभाव किंवा अभाव झाला, ऑक्सिजन मिळत नव्हता. आमदार साहेबांनी फाईट देऊन तालुक्यामध्ये 3 ठिकाणी ऑक्सिजन प्लांटसुद्धा लावून टाकलेले. जशी गरज भासेल तसं आपण इथं करत असतो. ग्रामीण रुग्णालयामधल्या पेशंट जर नीट होत नसेल तर त्याला उपजिल्हा रुग्णालय, त्याच्यामध्ये काही सुविधा असतात, तिथं सुद्धा नीट नाही झाला तर तो ससूनला जो जिल्हा रुग्णालय आहे तिकडे जाणार. मंचर येथे उपजिल्हा रुग्णालय तुम्ही म्हटले, त्याच पत्रकार परिषदेमध्ये हा विषय जातात. तिथं लोकांना घेतलं जात नाही जुन्नर तालुक्यात, आणि त्यावरून बराचसा गदारोळ झाला. ती गोष्ट कदाचित तुमच्याही कानावर असेल, तर त्याबाबत काय सांगा? नाही, उपजिल्हा रुग्णालयात मी स्वतःहून जे डिलेव्हरीचे पेशंट जे इथं होऊ शकले नाहीत किंवा आपल्या PHC जी वाळवाडीला आहे तिथं होऊ शकलेलं नाही, आम्ही तिथं ॲडमिट करून त्यांच्या डिलेव्हरी करून घरीसुद्धा आणलेले आहेत. होत नाही असं काही नाही आहे. तुमचा फोन गेला म्हणून कदाचित होत असतील. नाही, माझ्या अपरोक्ष पेशंट चांगला आहे का नाही हे विचारायला मी फोन केला असताना कुठं ॲडमिट आहेत तर ते उपजिल्हा रुग्णालय मंचरला ॲडमिट असतं. आमचे फोन गेल्याने होत नाही असं नाही. काही वेळेस तिथले जर बेड पूर्ण झाले असतील तर ते सांगतात की तुम्ही एक तर YCM किंवा ससूनला पाठवा. गावच्या विकासाचं विजन काय असणार भविष्यात? आम्ही आता सगळेजण ठरवून, प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी विजन आहे. मकरंद भाऊच्या मनामध्ये आहे, दिलीप भाऊच्या आहे, अण्णाच्या आहे, सुजित भाऊच्या आहे. ज्यावेळेस आमचा जे काही ठरण बिनविरोध पॅनल, त्याच्यानंतर आमचा अजेंडा तयार होईल आणि त्याच्यानंतर आम्ही तो डिक्लेअर करू. असाच एक प्रयोग 2008ला झाला होता पण तो फेल गेला माहिती आहे? नाही, त्या काळात मी नव्हतो. बिनविरोध आम्ही बिनविरोध तर होणार नाही हे आता 100% आहे. तर आपलं पॅनल कधी डिक्लेअर होणार आणि कधीचे मुद्दे काय? नाही, पॅनल डिक्लेअर होईल का नाही हे ठरवतील. आता बिनविरोध होईल का नाही यांनी आम्हाला आदेश द्यायचे, आम्ही निश्चितप्रमाणे बिनविरोध हे म्हणले ना तिथं बस खुर्चीवर मी तिथं बसणार आहे. ही सगळी ते ऐकायला तयार. पत्रकारांची इच्छा आहे का इलेक्शन व्हावं म्हणून? तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. अवधी द्या ना, थोडा अवधी द्या आम्हाला. तुम्हीच मागाशी सांगितलं की त्यांचे ऑलरेडी सगळे उमेदवार ठरलेले आहेत. मग आता कसं बिनविरोध होऊ शकतो? नाही सत्तेत असताना गडीचे मुद्दे सोडवणार आहे. इलेक्शनचं वातावरण त्या अफवा खूप अजून आमचं प्रत्यक्ष बोलणं होऊ द्या. कदाचित आम्ही एकत्र पण बसू तुमच्या समोर, प्रस्ताव पहिला येऊ द्या किंवा आम्ही देऊ. सांगितलं तुमच्या माध्यमातून त्यांना सांगा. पण तयारी रमेश शेटवे प्रश्न घेतो. आपण त्यांचे सभासद कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि तेच रस्ते करतात, नक्की आपला रोष कोणावर आहे? हे पहा, गेल्या 5 वर्षापासून आपण जे नारायणगावच्या ग्रामपंचायतीचा जो आपण कारभार त्या ठिकाणी पाहतो, हे कारभार पाहत असताना जे ग्रामपंचायत सदस्य त्या ठिकाणी जे आहेत ते आज कॉन्ट्रॅक्ट म्हणून काम करत आहे. म्हणजे तुम्ही ज्या संस्थेवरती काम करता तिथे तुमचा त्या ठिकाणी हित पाहत आहे. हे ग्रामपंचायतीच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी उपयोगाचं नाही. कारण आपण रस्ते पाहिले, नारायणगावमध्ये सर्व रस्ते पाहिले, कोणता रस्ता बिन खड्ड्याचा आहे तो दाखवा. तुम्ही विकास करताय, एक खड्डा दाखवा, एक रस्ता दाखवा. असं नाही. नारायणवाडीचा आमचा रोड आहे, त्या रोडला एवढे खड्डे का तुम्ही ज्याला मनकेचे प्रॉब्लेम अनेकांना त्या ठिकाणी चालू झाले. 3 वेळा झाला आहे. सतत उकडतंय काय, म्हणजे निकृष्ट काम काय होतं आहे? कॉन्ट्रॅक्टर आणि तुमचे हितसंबंध आहे म्हणून तर होतं आहे ना. तर हे कुठेतरी रोखलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आहोत. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.